सज्जन श्रोते चिंतक वाचक साधक पाठक हो. काल आपण अद्वैताची गुढी उभारू हे पाहिलं. विवेक चुडामणी मध्ये अद्वैताचं मंडन अत्यंत विलोभनीय पद्धतीने केलेलं आहे. परंतु हे सर्व करत असताना आपल्या लक्षात असं येतं किंवा कुणाच्याही लक्षात असं येईल, या सर्व गोष्टीचा आस्वाद आपण किती काळ घेऊ शकतो. सर्व गोष्टी अत्यंत टवटवीतपणे त्यानंतर उत्फुल्लपणे, खरं सांगायचं म्हणजे जरा सुद्धा जरेचा ओरखडा, वृद्धत्वाची झाकोळी, छाया न येता आपण किती काळ घेऊ शकतो. आता यातील काळ हा शब्द महत्वाचा नाही, पण तो बोलण्याच्या ओघात आलेला आहे. तर शब्द परत परत शब्द वापरायला लागतात. आपण त्याला चिरतरुण म्हणतो, हा सुद्धा शब्दच आहे. वार्धक्य म्हणतो, हाही शब्दच आहे. परंतु खरोखर वार्धक्य म्हणजे काय असू शकतं, चिरतरुणपण म्हणजे काय असू शकतं, याचा आपल्यातून आपल्याला शोध घेता येईल का? आता कालच प्रशांत जोशीने, स्मित वाघमारे यांनी वार्धक्य किंवा ज्याला आपण म्हणतो भ्रमचित्त होणं, वृद्धावस्था, याच्यावरती जे कृष्णमूर्ती काय म्हणतात हे टाकलं होतं आणि त्याचं त्यांनी पुढे विवरण पण असेल ते वाचून दाखवलं असेल. आता ते काय आहे ते आपण एकदा वेगळा परत कृष्णमूर्तींच्या संपूर्ण सागरासारख्या वाङ्मयातून काढून तुमच्या भेटीला परत येऊच. परंतु ते काय असू शकतं याचा आपलं आपण चिंतन करू शकतो का? असं आहे ना की जे कृष्णमूर्तींनी म्हटलं, जे कृष्णमूर्तींनी म्हटलं, ज्ञानेश्वरांनी म्हटलं, शंकरांनी म्हटलं, बुद्धांनी म्हटलं, अष्टावक्रांनी म्हटलं, ते शेवटी तुमच्या आमच्यासारखे मानवच होते ना. तर त्यांनी म्हटलेलं वाचून आपल्याला समजेल, आपण चर्चा करू, चिंतन करू, हे ठीकच आहे. परंतु असं त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये काय वेगळेपण आहे किंवा खरोखर वेगळेपण काय असतं काय, त्यांना सुचलं ते आपल्याला सुचू नये असं काय असतं का? तर असं वेगळेपण असतं किंवा नसतं याच्यापेक्षा जर आपल्याला ते सुचू शकलं तर आपल्याही लक्षात येईल की मूळ मानव म्हणून, आता मानव म्हणजे अस्पूर्ण एकट्यावत मानव म्हणून काहीच वेगळेपण नसू शकेल, किंवा मानव म्हणून सत्य काय, सत्य काय हे ओळखण्याची ताकद प्रत्येकाला असू शकेल. पण ती काय कारणाने आपण घालवून बसतो की ज्यामुळे काही लोकांना ह्याचं रहस्य उमगतं आणि काही लोकांना उमगत नाही, आणि मग ते आपण वाचून प्रयत्न करतो त्यांच्यासारखा व्हायचा. पण हे प्रयत्नाने होणारी ही गोष्ट नाही. कारण जे कृष्णमूर्ती एकच झाले, परत जे कृष्णमूर्ती दुसरा कोण होणार नाही. तसेच अष्टावक्र, तसेच ज्ञानेश्वर, तसेच तुकाराम. ही काही कॉपी पेस्टचा धंदा नव्हे किंवा शाडूच्या मातीतून गणपती काढावेत एकासारखे छापाचे, तसा हा धंदा नव्हे. परंतु जर कृष्णमूर्तींसारखा, जर अष्टावक्रांसारखा, जर ज्ञानेश्वरांसारखा, जर तुकारामांसारखा नमुना, एक वेगळेपण जन्माला येऊ शकतं, तर मानवाला हे वेगळेपण समजण्याची ताकद तरी निश्चित असू शकते. ते आपण आपल्यातून समजून घेऊ शकलो तर काय, कदाचित त्यांचं तत्वज्ञानाने आपल्याला झालेलं ज्ञान हे समांतर आहे नव्हे, ते एकच आहे. याबाबत आपल्याला काही मार्गदर्शन आपल्यातून आपल्याला मिळेल काय, असा हा प्रयत्न आहे. तर काल रात्रभर सर्व जे चिंतन चालू होतं ते अनायसेच चालू होतं. त्याला निमित्त एवढंच होतं की वाघमारे साहेबांनी ज्याला वार्धक्य म्हणतात किंवा आपण म्हणतो की आता मेंदू थकला, मेंदू जडशील झाला, मेंदूला आता स्मृतिभ्रंश झाला वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी असतात, त्या संदर्भात वाघमारे साहेबांनी काहीतरी ऑडिओ टाकला असं ते म्हणाले. ते म्हटलं तुम्ही ऐका आणि नंतर आपण बोलू त्याच्यावर.
आणि बस एवढं म्हटलं आणि तिथून जे काही सुरू झालं ते आता तुम्हाला सांगतो. एकदा असा आपण विचार करून बघूया की ज्याला रियालिटी म्हणतात, त्या रियालिटीमध्ये अनेक गोष्टी आहेत आणि त्या अनेक गोष्टी जशा आहेत तशा आहेत. त्या कशा आहेत हे आपण पाहायचा प्रयत्न केला तर कळत न कळत आपण पाहणारा आपल्यामध्ये एक सेंटर म्हणजे अहम नावाचं केंद्र तयार करतो आणि त्या अहमला जसजशा भावभावनांचा पुरवठा झालेला असतो जन्मापासून, तो संस्कृतीद्वारे रीतिरिवाज, समजुती, लोकभावना, धार्मिक समजुती, शरीर, मन, बुद्धी याच्याबद्दलच्या समजुती आणि याच्याबद्दलचं जे काही आखीव रेखीव तत्वज्ञान असेल ते, याच्यामुळे आपल्यामध्ये जे सेंटर निर्माण झालं अहम, ते प्रत्येकामध्ये तसंच झालेलं आहे. पण हे वेगवेगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून तयार झालेले सेंटर आहे. खरोखर असं सेंटर प्रत्येकामध्ये असतं का? प्रत्येकामध्ये अहम असेल, सेंटर असेल, पण जवळजवळ सर्वांमधलं सेंटर जे आपण समजतो मी 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 मी, ते तर एक चाकोरीबद्धता किंवा रूढीग्रस्ततेमुळे तयार झालेलं आहे. तर ते काही खरोखर सेंटर असेल असं नाही, परंतु त्या सेंटर मधून का होईना आपल्याला जे काही कळतं तेव्हा एवढं आपण निश्चित म्हणू शकतो की कळणं आकळणं हे मात्र माणसामध्ये ओरिजिनल असू शकते. म्हणून आकलन शक्ती माणसामध्ये ओरिजिनल आहे. पण त्या आकलन शक्तीला अगदी मीच म्हटलं पाहिजे, अहम म्हटलं पाहिजे आणि मग मला असं वाटतं, तुला तसं वाटतं असं म्हटलं पाहिजे असं काही असण्याची गरज नाही. तर आकलन शक्ती सर्वांमध्ये आहे, कारण सर्व माणसं आहेत. जसं सर्वाभूती भगवंत म्हणतात, भग म्हणजे चैतन्य, चैतन्य असलेला म्हणजे सर्वाभूती भगवंत म्हणजे सर्वांमध्ये सर्वांमध्ये तेच चैतन्य आहे जे ज्ञानेश्वर तुकाराम अष्टावक्र कृष्णमूर्तींमध्ये होतं. अशा अर्थी सर्वाभूत भगवंत सर्वांमध्ये एक जन्मजात जाणवण्याचं तत्व आहे. ते काय आपण शोधायचा प्रयत्न केला तर कदाचित त्या शोधामध्ये आपलं जे मानव मी आहे, आपला जो मानव अहम आहे, जो तुष्टपुष्ट बलिष्ठ झालेला आहे, समजुती, चाकोरी, रीतिरिवाज, लोकभावना किंवा लोकवासना, शास्त्र वासना, देह वासना यामुळे तर कदाचित आपल्यातल्या खोटेपणाचा आपल्याला शोध लागला तर विश्वातल्या खरेपणाचा शोध तिथून आणायचे चालू होईल. आता यासाठी दोनच गोष्टी करता येतील. एक तर सर्व स्वीकारणं किंवा सर्व नाकारणं. आता सर्व स्वीकारताना आपण जे सर्व स्वीकारतो ते सर्व सुद्धा नामाने, रूपाने, व्याख्येने, चाकोरीने, जातीपातीने, माझं तुझेपणाने, उच्च नीचपणाने सर्व स्वीकारायचं म्हटलं तर सर्व सुद्धा त्या वेगवेगळ्या गोष्टीने बांधीव त्या बांधेसूत त्याला एक विशिष्ट आकार आलेला आहे. म्हणून सर्व स्वीकारताना सुद्धा कळत न कळत त्याला दृश्य आकार असेल तो असू दे, पण एक मानव भावनांचाही आकार चिकटलेला आहे. आता मानव भावनांचा आकार ही तर दास्यत्व आहे, ही तर शृंखला आहे, पायातील बेडी आहे. म्हणून सर्व स्वीकारायचं म्हटलं तरी सर्व स्वीकारताना आपण जे सर्व आहोत, सर्व जे आहे ते तसंच्या तसं स्वीकारत नाहीत. ते सर्व स्वीकारताना आपण ते सर्व दिसायला जसं आहे तसं स्वीकारतो, हे ठीक आहे, ते नैसर्गिक आहे. पण ते असायला जसं आहे तसं आपल्याला स्वीकारता येत नाही, कारण त्याचं असणे पण आपल्याला कुणीतरी सांगितलेलं आहे. शब्दात, रूपात, वर्णनात, समजुतीत, चाकोरीत, तत्वज्ञानाने, प्रणालीमध्ये एक त्याचं बुकिश म्हणजे शास्त्र वाचनाद्वारे सांगितलेलं आहे. म्हणून सर्व स्वीकारायचं म्हटलं तर प्रॉब्लेम येतो. सर्व स्वीकारताना आपण जरी सर्व स्वीकारलं तर ते सर्व जसंच्या तसं आहे तसं स्वीकारत नाही. ते सर्व आपण त्याच्यावरती झालेलं आरोपण आहे, त्याच्यावर झालेले संस्कार आहेत, बद्धता आहे, त्याच्यावर झालेले लेप आहेत, आवरण आहे, त्यानुसार स्वीकारतो. म्हणजे सर्व स्वीकारताना आपण खरोखरच सर्व आहे तसं न स्वीकारता त्याच्यावरच्या आवरणासहित स्वीकारतो. म्हणजे आवरण स्वीकारणं म्हणजे सर्व स्वीकारताना त्याच्यावरची आवरणही स्वीकारणं
म्हणजे भुईमुगाचा दाणा खाताना त्याच्यावरचं टरफली खाण्यासारखा प्रकार होतो. तेव्हा सर्व स्वीकारायची ही भावना जितकी दिसते तितकी बरोबर असेल असं नाही. आता उरला भाग सर्व नाकारायचं. आता सर्व नाकारायचं म्हटलं तरी एक प्रॉब्लेम येतो की सर्व नाकारताना एक आपला फायदा होतो की जी आवरण आहेत ती आपण नाकारतो. पण आवरण नाकारताना असंही होतं की भुईमुगावरचं साल नाकारलं पण त्याच वेळेला त्या टरफलाच्या आतला जो खराखुरा शेंगदाणा आहे तोही आपण नाकारतो. म्हणजे सर्व स्वीकारताना जे आहे ते स्वीकारणं अधिक टरफल स्वीकारणं असा प्रॉब्लेम तयार होतो. आणि सर्व नाकारताना टरफल जरी नाकारली गेली तरी त्याच्यातलं जे सत्व आहे ओरिजिनल आहे म्हणजे शेंगदाण्याच्या भुईमुगाच्या शेंगेचा आतला जो भुईमुग दाणा आहे तो नाकारल्यासारखा होतो. म्हणून सर्व स्वीकारायचं किंवा सर्व नाकारायचं यापैकी कुठलाही मार्ग कमी जास्त कृत्रिमच आहे. कारण सर्व स्वीकारताना विथ कंडिशनिंग आपण स्वीकारतो आणि सर्व नाकारताना आपण कंडिशनिंग नाकारलं तरी त्याच वेळेला मूळ जे आहे तेही नाकारलं जातं. मग करायचं काय, मग करायचं काय, मग करायचं काय. तर याला सर्व स्वीकारणे आणि नाकारणे न म्हणता जर आहे ते असू दे, आहे ते असू दे, ते मी स्वीकारतही नाही आणि नाकारीही नाही. आहे ते असू दे त्याचा स्वीकार पण नाही आणि नकार पण नाही. जे जसं आहे तसं असू दे आणि जे जसं आहे तशा असण्यात हा जो बोलणार आहे ऐकणार आहे त्याचं असणं ऐकणं हे सुद्धा त्याचं असणं सुद्धा म्हणजे बोलणाऱ्याचं बोलणं ऐकणाऱ्याचं ऐकणं. म्हणून बोलणारा ऐकणारा ही दोन्ही इतर सर्वांप्रमाणे जशी आहेत तशी असू द्या. म्हणजे जे जसं आहे तसं असू द्या, जे जसं बेगडी आहे ते तसं असू द्या, जे जसं नैसर्गिक आहे ते तसं असू द्या. मग बोलणारा आणि ऐकणारा ते सुद्धा जसे आहेत तसं असू द्या असा एक तिसरा पर्याय येतो. पण ते तसं असू द्या म्हणजे काय, ते आहे तसं असू द्या म्हटल्यानंतर असू द्या हे विशफुल थिंकिंग आहे. म्हणजे असू द्या मध्ये ते मला हवंय असा कुठेही भाव नाही आणि ते मला नकोय असा कुठेही भाव नाही. म्हणून हवं आणि नको हे दोन्ही भाव नसणं अशा स्थितीत काय होतं तर अशा स्थितीत हवं असंही म्हटलं जात नाही, नको असंही म्हटलं जात नाही. जे जसं आहे ते तसं राहतं, जे जसं आहे ते तसं पाहणारा जसं पाहण्याची शक्य नाही तसं पाहतो, ऐकणारा त्याला जसं ऐकण्याची शक्य नाही तसं ऐकतो. म्हणजे जशा वस्तू आहेत तशा यथास्थित स्वतःची स्थिती न बदलता जशाच्या तशा असतात. तेव्हा एक कळत न कळत गंमत अशी आहे ना. जर मी म्हटलं वाघमारे साहेब तुम्हाला जे वाटतं ते वाटू द्या, मला काही प्रॉब्लेम नाही, तर वाघमारेला वाटेल वा छान आहे, वाघमारे साहेब मला वाटेल पाठवून करणं माझा काही प्रॉब्लेम नाही, म्हणून त्याला वाटेल मी त्याला स्वीकारलं. पण पुढे मी असं म्हणतो वाघमारे साहेब तुम्हाला जे वाटतं ते वाटू द्या, त्याचा मला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही ते टाका असंही मी म्हणत नाही, तुम्ही ते ठेवा असंही म्हणत नाही आणि टाकण्या ठेवण्याबाबत मी मात्र उदासीन आहे, मला याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. तर स्वीकार आणि नकार याच्याबाबत उदासीन असणं त्याचा एक स्पष्ट अर्थ असा आहे की सर्वच नाकारणं असा त्याचा अर्थ आहे. आता सर्वच नाकारणं म्हणजे काय, सर्वच नाकारणं म्हणजे कुठल्याही गोष्टीशी आपण जरा सुद्धा लिप्त नसणं. पण जो सर्व नाकारतो तो कुठल्याही गोष्टीशी लिप्त नसतो, अशा अर्थाने तो अलिप्त असतो आणि साक्षी असतो. आणि असा तो अलिप्त आणि साक्षी असल्यानंतर काय होऊ शकतं ते तुम्हाला मी मेघवृष्टीमधील ऐसे मी सदा सुकुमार बालक पान 29-30 या 2 पानावरचं पद्य वाचून दाखवणार आहे. आणि त्याचा गद्य अर्थ आधी सांगतो. तत्वज्ञान, वेदाध्ययन, शास्त्रवचन आणि हठातटाने, आग्रहाने, हट्टाने
संपादिलेली योग विद्या मला अजिबात नको. आता इथे नको याचा अर्थ हवं किंवा नको असा नाही, तर तत्वज्ञान, वेदाध्ययन, शास्त्र वचन आणि हठातटाने आग्रहाने हट्टाने संपादिलेली योग विद्या मला नको, म्हणजे या सर्वांबाबत मी पूर्णपणे साक्षीत्वात आहे. तसेच हे शरीर आणि शरीरभूत माया भ्रम इंद्रियांचे व्यर्थ ओझे मला नकोच नको. हे शरीर राहू दे, शरीरांतर्गत आहे ती माया राहू दे, भ्रम राहू दे, इंद्रियांचं ओझं राहू दे, माझं त्याच्याशी काही देणं घेणं नाही असा त्याचा अर्थ आहे. जे जे दिसते ते सारे भ्रम आहे, ते नष्ट व्हावे म्हणजे भ्रम निराश व्हावा. तसेच कानांचे ऐकण्याचे वेळ नष्ट व्हावे, जसे सूर्याच्या उगवण्याने पहाट होईचे धुके जसे दिशा पांगून जाते, तसे ज्ञानभास्कराच्या उगवण्याने दिसणे ऐकणे नष्ट हो. आता इथे दिसणे ऐकणे हेही नष्ट हो म्हटलेलं आहे, पण हळूच हे सूचन केलेलं आहे. त्या साक्षीत्वामध्ये असं काही उदयास येऊ, ज्याला आपण ज्ञानभास्कर म्हणतो, की त्या ज्ञानभास्करामुळे दिसणे ऐकणे नष्ट हो. याचा अर्थ अत्यंत आतून खोलवरून सत्याचा उगम झाल्यानंतर दिसणारे आणि ऐकणारे जे भ्रामक आहेत ते आपोआप नष्ट होते. अशा अर्थाने दिसणे ऐकणे, डोळ्याचे दिसणे कानाचे ऐकणे नष्ट हो, परंतु डोळ्याचे दिसणे आणि कानाचे ऐकणे नष्ट होता होता साक्षी भावामधून जे काही उदित होईल, त्या उदित होणाऱ्या ज्ञानभास्करामुळेच हे दिसणारं भासणारं ठाकलं जाईल आणि ज्ञानभास्करामुळे एक नवीन दिशा उगवलेली अंतरंगात जाणवेल. पुढे म्हटलेलं आहे, इंद्र, विष्णू, महेश, ब्रह्मदेव काय किंवा दैत्य काय, साऱ्या मनाच्या कल्पना आहेत. ती बुद्धीची वायफळ बडबड आहे. अशा कल्पनेची जल्पनेची मला गरज नाही. म्हणून बुद्धी, मन, त्यांच्या हालचाली, अहंकार, त्या सर्व कल्पना किंवा जल्पना म्हणजे व्यर्थ बडबड आहे. अशा गोष्टी आहेत तशा असू देत, मला त्याची गरज नाही, म्हणजे त्याच्यापासून मी दूर आहे, त्याच्यापासून मी अलिप्त आहे, साक्षी आहे. तर या अशा दूरस्थ असण्याने, अलिप्त असण्याने, साक्षी असण्याने काहीतरी जे नवीन जन्माला येतं त्याला मी हवं म्हणत नाही, तर सर्व नाकारल्यानंतर जे सत्य आहे ते तसं वर येतं. जसं अंधार भेदून सूर्य वर यावा किंवा चिखलातून अलगद कमळ वर यावं, पण कमळाला त्या चिखलाचा संपर्क नसतो, कारण कमळाने जे जसं आहे ते सर्वच नाकारलेलं आहे. त्यामुळे कमळाने चिखल नाकारला, पाणीही नाकारलं, सर्व अवतीभोवतीचं नाकारलं आणि सर्व नाकारण्याच्या त्या क्षमतेमुळेच त्याच चिखल पाण्यातून जे अत्यंत प्रखर सर्वांना पुरून उरणार आहे ते कमळ वर आलं. म्हणून सर्व नाकारण्याची ज्याची क्षमता असते तो सर्व, ज्याला मडल म्हणतात, गोंधळ नाकारू शकतो. सर्व गोंधळ ज्याने नाकारला त्याला त्या गोंधळातून नवीन दिशा देणारं नवीन कमल, ज्ञान कमल उमलतं आणि ते मात्र तो नाकारत नाही, कारण ते त्याचं स्वतःतून आलेलं अत्यंत स्वतंत्र असं ज्ञान किरण तो असतो. त्याचं स्वतंत्र असं ते क्रिएशन असतं, ती त्याची निर्मिती असते. आणि निर्माता आपल्या निर्माण केलेल्या गोष्टीला कधीच नाकारत नाही. म्हणून निर्गुण निराकाराने सगुण साकार जग निर्माण केलं, पण त्याने सगुण साकार जगाला नाकारलेलं नाही. पण आपल्या मधून ते जरी जन्माला आलं तरी त्याने त्याला नाकारलंही नाही आणि त्याला तो चिकटूनही बसता नाही. तसंच जेव्हा माणूस सर्व दिसणाऱ्या गोष्टीला नाकारत पण नाही आणि स्वीकारत पण नाही आणि तो तटस्थ साक्षी म्हणून पूर्णत्वाने पूर्णाला पूर्णपणे सामोरा जातो, तेव्हा एक पूर्णाची फलश्रुती म्हणून संपूर्ण नाकारल्यानंतर सुद्धा हे कधीच नाकारता येत नाही असं एक अंतरंग तत्व, ज्ञान तत्व त्याच्यामध्ये जन्माला येतं आणि त्याने तो हे संपूर्ण जीवन पाहतो. आपल्या आपण तो त्यामध्ये परिपूर्ण होतो आणि नंतर लोकांसाठी करुणामय होऊन तो लोकांना ते देत फिरतो. जे कृष्णमूर्तींनी नेमकं हेच केलेलं आहे. तर पुढे तर असं हे इंद्र, विष्णू, महेश, ब्रह्मदेव, देव, दैत्य हे सर्व नाकारलेलं आहे. आता इतकंच नव्हे, हे सर्व नाकारताना
समजा आता आपण बोलतोय, बोलताना असा प्रश्न येण्याची गरजच नाही, तोंड नसेल तर कोण बोलेल, जीभ नसेल तर कोण बोलेल. ते आहेच आहे ना. ते नसेल तर अशी कल्पना कशाला करता. तन असू दे, जीव असू दे, काया असू दे, ते आहेच आहे. ते नसतं तर कोण बोलणारच नव्हता. त्यामुळे नसतं तर काय होईल ही पण कल्पना नको. असल्यामुळे काय गोंधळ झालाय आपण आधीच समजून घेतलेला आहे. असल्यामुळे झालेला गोंधळ आणि नसल्यामुळे काय होईल ही भीती, या दोन्ही तेव्हाच नाकारता येतात जेव्हा जे आहे ते तसं जसंच्या तसं स्वीकारलं जातं. स्वीकारलं जातं याचा अर्थ एवढाच, ते जसंच्या तसं राहू दे, त्याच्याशी माझा संबंध नाही. आता माझा हा शब्द सुद्धा मी अशा अर्थी आहे, तर तो मीही नाही, ते केंद्रही नाही. एका केंद्ररहित असणेपणाने, एका केंद्र नसलेल्या असणेपणाने, एका कैवल्याने केवळ राहून उरलेलं सर्व स्वीकारलेलं पण आहे आणि नाकारलेलं पण आहे, म्हणजे अलिप्ततेने पाहिलेलं आहे. अशा वेळेला मग तीच अलिप्तता म्हणते, मला तन मन धन वाचन यांची गरजच नाही. मन न होवो किंवा अहोवो, म्हणजे मनाचा आकार घटबंध नष्ट होवो, ते उन्मन न मन अमन शांत होवो. जसे प्रशांत सागराचे, पॅसिफिक सागराचे जल असूनही मध्यभागी अविचल शांत असते, तसे माझे मन असून नसले पण हो. आता मन असून नसले पण होणं याचा अर्थ तसा आहे, सर्व आहे तसं राहू दे, ते राहू दे याचा अर्थ स्वीकारतो असाही नाही. पण ते राहू दे म्हणताना त्याचा अर्थ नाकारतो असा नाही, आणि जरी नाकारलं नाही तरी राहू दे, मग ते आहे तसं राहू दे यात स्वीकार पण आहे. पण तसं राहू दे म्हणताना अलिप्तता पण आहे, म्हणून नकार पण आहे. पण जे जसं आहे तसं असू दे, त्याच्याशी या नवीन क्षमतेला, या सर्वातून वर येणाऱ्या ज्ञानकमलाला काही देणं घेणं नाही. असा हा जो साक्षी भाव आहे तो साक्षी भावच म्हणतो, तन नको, मन नको, धन नको, वाचन नको, मनाचं अमन होऊ दे, ते काय म्हणतात तसं उन्मन होऊ दे, नमन होऊ दे, जे काय व्हायचं ते होऊ दे, परंतु ते व्हायचं ते होईल, आहे तसं राहील, त्याच्याशी काही देणं घेणं नाही. असा आम्ही, असा आम्ही, असा आम्ही, असा आम्ही, असा आम्ही, असा आम्ही, म्हणजे हा नवीन असा नवीन असा आम्ही, असा आम्ही म्हणजे व्यक्ती, म्हणजे असा जो साक्षीत्वाद असतो तो हळूहळू असा आम्ही, असा आम्ही, साक्षीत्वाद जो असतो तो अशा अशा पद्धतीने मी, म्हणजे पूर्वीचा मी जाऊन असा आम्ही, नवीन मी, आणि नवीन मी म्हणजे असा आम्ही, म्हणजे एक नवीनच व्यक्ती, एक नवीनच ज्ञान पुरुष म्हणून त्याचा उदय होतो. आता हा नवीन ज्ञान पुरुष झाल्यामुळे तो म्हणतो, आता मी मलाच मेलो असताना तुमच्यासाठी कैसा उरू शकतो. मी पूर्वी जसा मी तुम्हाला दिसत होतो तसा मी आता शिल्लकच नाही. आताचा जो मी आहे तो असा आम्ही, असा आम्ही, आताचा जो मी आहे तो असा असा पूर्वीपेक्षा वेगळा असा आम्ही म्हणजे व्यक्ती आहे. म्हणून पूर्वीचा मी तुम्हाला दिसणारा व्यक्ती आता उरलो नाही. आता मी एक नवीनच असा आम्ही, असा आम्ही, एक नवीनच व्यक्तित्व म्हणून जे पूर्णपणे बंधन रहित आहे, पूर्णपणे दिगंबर आहे, ज्याने आपल्यावर काही लेप लावला नाही, असं निर्लेप आहे, असा मी असल्यामुळे जो पूर्वी तुम्ही मला ओळखता तो मी नसल्याचमुळे, तुम्ही जरी म्हटलं की तुमच्यासाठी मी राहावं, तरी पूर्वीचा आम्ही गेल्यामुळे आणि एक नवीन असा आम्ही जन्माला आल्यामुळे आता जो स्वतःलाच जुन्या जाणतेपणाला टाकून मेला, तो स्वतःलाच मेलेला तो तुमच्यासाठी पुरावा अशी तुम्ही अपेक्षा धरली तरी तो कसा तुमच्यासाठी उरेल. कदाचित तुम्हाला हा जो पूर्वीचा मी मेलेला आहे तो न कळल्यामुळे त्या देहाकडे बघून तुम्ही म्हणाल की आहे अजून, आहे अजून, पण तो तुमचा भ्रम असेल. जसं चंद्र मावळतीला गेल्यानंतर एक बारीकशी चांदणी लुकलुकत पाठी राहते, चंद्र तर आधीच निघून गेलेला असतो, तसं जो पूर्वीचा मी आहे तो आधीच मेलेला आहे, पण शरीर रूपाने लुकलुकणाऱ्या चांदणीप्रमाणे राहणारा आम्ही तुम्हाला वाटतो की हा जुना नारायण आहे, तर तो हा जुना नारायण नाही, हा नवनारायण आहे. हा नवीन
अस्पर्श असा साक्षीत्वात जन्माला आलेला कोणीतरी आहे. तो त्याचा तो आहे, तो त्याचा तो आहे. म्हणजे तो स्वतःला मी सुद्धा म्हणून घेत नाही असा साक्षी आहे. जो पूर्वीचा नारायण मेलेला आहे तो तुम्हाला वाटेल तुमच्यासाठी उरावा, तरी देहरूपान तो जरी उरला तरी तत्वरूपान हा नवीन असल्यामुळे तुम्हाला तो उरावा वाटला तरी आता तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्वीसारखा इंटरेस्ट राहील असं नाही, कारण तो तत्वता वेगळाच आहे, नवीनच आहे. म्हणून आता अशी संपूर्ण अवस्था झालेली आहे. आता मी मलाच मेलो असताना तुमच्यासाठी कैसा उरू शकतो. हा, मी किंचित उरलो आहे. जसा चंद्र मावळल्यावर आकाशात त्याचे चांदणे मागे रेंगाळते सावलीसारखेच असते ते, तसा मी नाममात्र उरलो आहे. काट टाकून सर्प अधिक सळसळता नवजात होतो किंवा नव्याने जन्म घेतो तसाच मी आहे. पूर्वीचा गेलेला आणि नव्याने आलेला पुष्पगंध हवेत फिरून जाऊन वाऱ्यावर जन्माला यावा तसेच माझे आहे. मला नाती गोती उरली नाहीत. जशी केतकी म्हणजे पिवळा केवढा केवळ सुगंधिततेने असते, केतकी जशी सुगंधिततेने असते तसाच मी केवळ कैवल्यतेने कैवल्याच्या सुगंधाने मुक्ततेने आहे. मला माझा असा आकार नाही, मात्र हा जो तुम्हाला दिसतो तो अखिल ब्रह्माचा आकार आहे असं जर तुम्हाला समजलं तर ठीकच आहे. मला मी म्हणून वेगळा गुण नाही, मात्र ब्रह्माचा जो खराखुरा कैवल्य गुण असतो तोच हा कैवल्य गुण आहे असं तुम्हाला समजलं तर छानच आहे. खरे तर मला स्पंदही नाही, अनुमात्र हालचाली नाही, तरी ब्रह्माच्या पोखरीतील मूळ चैतन्य स्पंद मीच आहे. हे मी म्हणून ही हालचाल नसून ही जी हालचाल आहे ती एका शरीर रूपी ब्रह्माच्या पोखरीतील चैतन्याची हालचाल आहे. मी नसल्यामुळे ती माझी हालचाल नव्हे. आता असा मी नवा कोरा आहे. पूर्वीचा मी बंदिवासातला मी होता, पूर्वीचा मी रूढीग्रस्त होता, चाकोरीग्रस्त होता. तर ती रूढीग्रस्तता चाकोरीग्रस्तता असलेला मी तसाच राहू दिला. त्याला मी नाकारलं पण नाही आणि स्वीकारलं पण नाही. त्याचा परिणाम त्याच मी आतून एक सोलीव सत्य असा मी बाहेर आला, जो आता पूर्णपणे स्वतंत्र आहे. म्हणून असा मी नवा कोरा आहे. त्याला कोणत्याही संस्काराच्या तुऱ्याची, याला कोणत्याही संस्काराच्या तुऱ्याची, पिसाऱ्याची, उपाधीची गरज नाही. हा नवीन मी सदा सुकुमार टवटवीत नवचैतन्य भारीत बालकासारखा असून हा एकाच वेळी ब्रह्मात राहून पाहतो, तसेच ब्रह्मात राहून ब्रह्माच्याही पलीकडे जाऊन पाहतो. माझ्या पाहण्यात चकमक उत्सुकता कुतूहल आहे, जे एका नवजात शिशूच्या पाहण्यात असते. तर असं हे असणं, असं हे असणं म्हणजेच वार्धक्य प्रत्यक्षात असत नाही हे समजणं. आणि असं हे असणं म्हणजेच मेंदूने सर्व कंडिशनिंग टाकल्यामुळे यथावकाश देह गेला तरी मेंदू जसा बालक जन्माला येते तसाच्या तसा तो मेंदू अत्यंत औत्सुक्य पूर्ण, याचा अर्थ साधा भोळा असा नव्हे तर निरागस राहून, त्याला नंतर ज्याला आपण म्हणतात वर्जिन, म्हणजे ज्या मेंदूवर कुठल्याही तऱ्हेचा ओरखडा नाही संस्काराचा, असा अक्षत मेंदू राहून, जसा पाठीवर चरा पडत नाही तसा मेंदूवर संस्काराचा चरा नाही, तो संस्काराचा तुरा नाही. फक्त मेंदू म्हणजे एक नवनवोन्मेषशालिनी चैतन्याचा झरा आहे. असा झरा कायम टिकू शकतो. देह पडला तरी असा मेंदू कायम टिकू शकतो. कारण वास्तवात असा मेंदू म्हणजेच हे कधीही नाशिवंत नसणार आणि नियमित चालू असणार हे जे विश्व आहे, कॉस्मॉस आहे, तर असा सतेज असणारा मेंदू आणि नेहमीच टवटवीत असणार हे जे कॉस्मॉस, हे विश्व, हे वास्तवात एकच आहे. संपूर्ण विश्व म्हणजेच माणसाचा मेंदू आहे. जर विश्वातील सर्व ऋतू नियमित चालतात आणि विश्वातील सर्व घटना नियमित चालतात, तर त्याच विश्वाचं प्रतीक म्हणजे असा हा मेंदू सुद्धा तितक्याच नियमितपणे सतत चालेल. भले देह पडला तरी तो मेंदू नष्ट होणार नाही, तर बाहेर विश्वामध्ये असणारा तो परमात्मा आणि आतमध्ये मेंदू रूपाने असणारा आत्मा
म्हणजे ब्रह्मामध्येच ब्रह्माचा जो परमात्म तत्व आहे त्या तत्वामध्ये देहाच्या आतील परमात्म्याची सावली म्हणा किंवा त्याची रेप्लिका म्हणा, प्रतिमा म्हणा, असा हा मेंदू असल्यामुळे असा मेंदू जर कोणत्याही संस्कृतीच्या जोखडात गावला नाही तर तो कधीच म्हातारा होत नाही. तो सदा सतेज सुकुमार टवटवीत राहतो आणि देह निसर्गानुसार गेला तरी हा मेंदू मात्र, आता मेंदूच्या पेशी नष्ट होतात लक्षात घ्या, मेंदू जात याचा अर्थ, परंतु त्यातला जो जे चिंतन आहे ते चिंतन मात्र दर्शनी मेंदू गेल्यानंतर तसं अवकाशात मुक्त होतं. जसं फूल असतं त्याचं निर्माल्य झाल्यानंतर सुद्धा त्याचा गंध असं म्हणतात जातो, तसा ज्याचा मेंदू सतेज आहे, दास्य शृंखलेच्या मध्ये अडकलेला नाही, त्याचा मेंदू शरीरावर अवयव म्हणून घेऊन जातो. पण त्या मेंदूचं ज्ञान तसं बाहेर असं म्हणतात राहतं. जसं फुलाचं निर्माल्य झालं तरी गंध रूपाने असं म्हणतात तो गंध टिकून असतो. तसं हे मेंदूचं अजरामर असणं आहे आणि यालाच म्हणतो मेंदूला वार्धक्य येण्याची गरजच नाही. तर आता हे काव्यायिक सर्व अर्थ समजल्यानंतर नको नको ते तत्वज्ञान, नको काही वेदाध्ययन, नको मजला शास्त्रवचन, नको हटियांचे योग संपादन, नको ती काया तिथे अंगीची माया, नको इंद्रियांचा भार, वागवू व्यर्थ बडिवार, आता सरावे जे जे दिसे, तैसे विरावे श्रवणीचे पिसे, तैसे पाठ समयीचे धुके, आदित्य संचारे दश दिशा पाके, न लगती मद इंद्रादिदेव, तैसे विष्णु महेशादी ब्रह्मदेव, देवदैत्य मनोकल्पना, खोल बुद्धीची कल्पना, नको तन नको मन, नको धन नको वाचन, हो मन नमन मन, असली नसले पणी अविचल, जैसे प्रशांत सागरी ते जल. आता मी मजमरे कैसा तुम्हाला काही उरे, कैसा उरे जैसी किंचित कणिका, आकाशीची लावण्य चंदिका, टाकून या कात सर्प होई नवजात, मिळून गंध वायू संगे पुष्पगंध, नामद नाती गोती कैवल्य गंधित केतकी पाती, ना आकार तरी ब्रह्माकार, नच गुण तरी मी ब्रह्मगुण, जरी मी निष्पंद तरी ब्रह्मरंध्रीचा मी स्पंद, ऐसा मी नवा नवा न म्हणे संस्कार तुरा हवा, ब्रह्मी ब्रह्मा पार पाही टकमक, ऐसे मी सदा सुकुमार बालक. 2/12/2003 ची रचना आहे. म्हणजे तेव्हाच मेंदूचं सतेज असणं, मेंदू वार्धक्यग्रस्त न होणं म्हणजे काय हे चिंतन सहजासहजी जे स्फुरलेलं आहे त्याचा आज आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने आस्वाद घेतोय. कारण कालच आपले प्रिय वाघमारे साहेब यांनी कृष्णमूर्ती वार्धक्याबद्दल काय म्हणतात याचा ऑडिओ किंवा त्या संबंधित काही वचन टाकलेलं आहे असं जोशी मला म्हणाले आणि त्याच चिंतनाच्या धाग्याला पकडून त्याची पूर्तता यथाशक्ती यथामती इथे केलेली आहे. तरी सुद्धा कृष्णमूर्ती याबाबत काय म्हणतात त्याचा पुन्हा कधीतरी ते मूळ संपूर्ण वाचून आपण त्याचा जरूर आढावा घेऊ. तर एवढं निश्चित आहे की स्वीकार आणि नकार यापासून जर आपण अलिप्त राहू शकलो तर असा अलिप्त राहणारा स्वतःच्या मी या मानव केंद्रापासून जे परत एकदा सांगतो संस्काराने आणि चाकोरीने धष्टपुष्ट बलिष्ठ झालेला आहे म्हणून दूषित आहे म्हणून सर्व जिथे आहे तसं असू द्या त्याचा स्वीकार नाही नकार नाही असं म्हणणारा स्वतःचा मानव मी सुद्धा नाकारू शकला की सर्व नाकारल्यानंतर चिखल पाण्यातून
चिखल पाणी स्वतःला न लागता जसं विमल कमल निर्माण होतं, तशी ती विमल कमलाची शालीनता, तीच ती शुद्ध मेंदूची प्रतिभा म्हणा, तीच ती शुद्ध मेंदूची ज्ञानशलाका म्हणा आपल्यामध्ये आहे. ती तशीच्या तशी टिकवणं आपल्या हातात आहे. शरीर म्हातारं झालं, पडेल, मेंदू पडेल, पण मेंदू आणि त्याचं जे इनपुट आहे ते जर नेमकं काय आपण समजू शकलो तर फूल पडल्यानंतर सुद्धा गंध हवेत राहतो. तसंच शरीर पडल्यानंतर सुद्धा दिसणारा दर्शनी मेंदू गेला तरी त्या मेंदूतील ताजेतवानं पण, त्याचं टकटकीत पण, त्याचं निरागस पण, जसं पाठीवरती चरा सुद्धा उमटू नये अशी त्याची अक्षत कोरे पण तसंच टिकून जाईल. जसं फुलाचं निर्माल्य झालं तरी गंध हवेत फिरून जातो, तसंच देह पडला, दर्शनी मेंदू गेला तरी ते ज्ञान असं मंत्रामध्ये राहतं. आणि पुढे तशाच एखाद्या ज्ञानी योगी यती संन्यासाला किंवा खऱ्या अर्थाने संस्कृतीने बद्ध नसलेल्याला त्याचं वरदान म्हणून उपयोग होतो. असंच हे चालत 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 सर्व ऋषी मुनींकडून, कृष्णमूर्तींकडून, तुमच्या आमच्या सारख्याकडून पुढे जायचं आहे. ही खरी खुरी आपली मानव्याची जबाबदारी ज्याने त्याने ओळखावी आणि ही जबाबदारी ओळखून आपल्या ज्ञानाची गुढी असं म्हणतात डौलाने फडकू द्या, असं ज्याला आपण म्हणतो अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आजचं हे गुढीपाडव्याचं आनंद, ज्ञान आणि चैतन्य गुढीचं आपण आज फडकवत आहोत हे समजून त्या दिशेने आपण अग्रेसर असूया. असतो सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. पुढील निरूपण उद्या.